नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी अशी चविष्ट झणझणीत अशी पापलेट करी ही रेसिपी. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी पापलेट घेतलेले आहेत, ते चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर एक कांदा असा बारीक उभा चिरून घेतलेला आहे, टॅमॅटो घेतलेला आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 3 ते 4, कोथिंबीर, ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी, त्यानंतर आलं घेतलेलं आहे, अर्धा चमचा धणे, 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या अशा गरम पाण्यामध्ये भिजवशा ठेवलेल्या, त्यानंतर कोकम घेतलेला आहे, 2 चमचे आगरी कोळी मसाला घेतला आहे, त्यानंतर 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता हे साहित्य आहे ते घालायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे, नाहीतर टॅमॅटो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण ओलं खोबरं आणि धणे आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर आलं घालायचं आहे, कांदा घालायचा आहे आणि लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. व मिक्सरला सर्वप्रथम आपण हे वाटून घ्यायचं आहे. असं जाडं भरडं वाटून घेतलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत. या लाल सुक्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत व तेच पाणी आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये हळद घालायची आहे, आगरी कोळी मसाला आहे तो घालायचा आहे व मिक्सरला आपण आता हे वाटून घेणार आहोत. बारीक पेस्ट करायची आहे. बघू शकता अशी बारीक पेस्ट झाली पाहिजे. बघू शकता एकदम बारीक पेस्ट करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता या फ्राय पॅन मध्ये तेल घालायचं आहे 2 चमचे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये कढीपत्ता आहे तो घालायचा आहे. त्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो घालायचा आहे याच्यामध्ये व असं परतवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हा मसाला आहे तो मस्तपैकी असा भाजून घ्यायचा आहे. बघू शकता मस्तपैकी अशी तेलाची तर्री आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मिक्सरमध्ये थोडासा मसाला राहिलेला त्याचंच पाणी केलेलं आहे व असं परतवून घ्यायचं आहे व मीडियम फ्लेमवर आपल्याला मस्तपैकी अशी उकळी काढून घ्यायची आहे. शिजवून घ्यायचा आहे मसाला. मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. असं थोडं परतवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे, दाटसर पाहिजे तसं ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये कोकम घालायचं आहे व चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व शिजवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं परत मीडियम फ्लेम वरती. आपली करी तयार आहे. आपण आता याच्यामध्ये पापलेट आहेत ते असे सोडायचे आहेत एक एक करून. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. आपण आता हे 8 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. पापलेट शिजवायला वेळ नाही लागत, लगेच शिजून होतात. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्तपैकी अशी तर्री आलेली आहे आणि आपली मस्तपैकी अशी झणझणीत पापलेटची करी तयार झालेली आहे. मस्तपैकी तुम्ही ही भाकरी, चपाती, भाताबरोबर पण खाऊ शकता. माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.